नेक्स्ट कन्सेप्ट इज लेमीज थेरम आपल्याला बघायचं आहे. लेमीज थेरम. आता हा जो लेमीज थेरम जो आहे तो कुणाला अप्लाय करू शकतो आपण? दिस इज अगेन रिलेटेड टू द इक्विलिब्रियम ऑफ थ्री फोर्सेस. ओके, इट इज applicable only for equilibrium of particle under action of three forces. Under action of the three forces. Okay, that is the Lami's theorem. म्हणजे हा फक्त कधी अप्लाय करू शकतो? पार्टिकल इक्विलिब्रियमला असेल तर, आणि त्या केसमध्ये त्या पार्टिकलवर तीनच फोर्सेस ऍक्ट होत असतील तर. दोन पण चालणार नाहीत किंवा चार पण चालणार नाहीत. तीन फोर्सचा प्रॉब्लेम दिसला की लेमीज थेरम डायरेक्टली अप्लाय करायचा फॉर इक्विलिब्रियम. ठीक आहे. आता लेमीज थेरम काय लक्षात घ्या. सपोज देर आर three forces like this. This is the first, this is the second, and this is the third. There are three forces like this which are acting on a particle. एकाच पार्टिकल वर तीन फोर्सेस ऍक्ट व्हायला लागले. F1, F2 आणि F3. तिघांचे मॅग्निट्यूड काय आहेत? F1, F2, F3 आहेत मॅग्निट्यूड. ठीक आहे. इकडचा अँगल सपोज θ1 आहे, म्हणजे F1 च्या अपोजिटचा अँगल θ1 आहे सपोज. F2 च्या अपोजिटचा अँगल किती आहे सपोज? θ2 आहे. आणि F3 च्या अपोजिटला अँगल किती आहे सपोज? θ3 आहे. तर हे जर हा जर पार्टिकल आता अंडर द ऍक्शन ऑफ थ्री फोर्सेस इक्विलिब्रियम मध्ये जर असेल, ओके, तर लेमीज थेरम काय सांगतो? सो अकॉर्डिंग टू लेमीज थेरम F1 बाय साइन θ1 इज इक्वल टू काय असतं? F2 बाय साइन θ2 असतं, इज इक्वल टू F3 बाय साइन θ3 असतं. F1 बाय साइन θ1 इज इक्वल टू F2 बाय साइन θ2 इज इक्वल टू F3 बाय साइन θ3. याला लेमीज थेरम असं म्हणायचं, लक्षात घ्या. आणि हा जो लेमीज थेरम आहे ना, तो अनेक प्रॉब्लेम जे आहेत ते इझिली सॉल्व्ह करण्यासाठी उपयोगी होऊ शकतो. ओके. आता फॉर एक्झाम्पल DC पांडे मध्ये एक एक्झाम्पल दिलंय, ओके, की ज्याच्यामध्ये तीन फोर्सेस आहेत. आपण हे लेमीज थेरम न सॉल्व्ह करूया. ओके, DC पांडे मध्ये ते डिफरंट मेथडनं सॉल्व्ह केलंय. आपण हे लेमीज थेरम न सॉल्व्ह करून बघूया. आता क्वेश्चन मध्ये काय दिलंय बघा. म्हणजे लेमीज थेरम कधी वापरायचा? पार्टिकल ऍट रेस्ट असेल तर किंवा इक्विलिब्रियम मध्ये असेल तर. म्हणजे क्वेश्चन मध्ये दिलंय काय बघा. There is a wall, there are two perpendicular surfaces like this, okay, and an object is suspended with the help of a string like this. हा प्रॉब्लेम दोन डिफरंट मेथडनं आपण सॉल्व्ह करू शकतो. तर लेमीज थेरमनं इझिली सॉल्व्ह कसा होते बघा. तर क्वेश्चन मध्ये अशा दोन स्ट्रिंग आहेत. ओके, ही स्ट्रिंग 1 आहे आणि ही स्ट्रिंग 2 आहे. स्ट्रिंग 1 अँड स्ट्रिंग 2, आणि त्या स्ट्रिंग इथं जॉईन केलेल्या आहेत आणि त्याच्यापासून काय केलेलं आहे? 4 kgचा एक ऑब्जेक्ट सस्पेंड केलेला आहे. 4 kgचा ऑब्जेक्ट सस्पेंड केलेला आहे. तर क्वेश्चन काय आहे? हा अँगल फक्त इथं दिलाय 60 डिग्री. दिस अँगल इज 60 डिग्री. तर क्वेश्चन काय आहे? हाऊ मच इज द टेन्शन T1 अँड हाऊ मच इज द टेन्शन T2 इन द स्ट्रिंग. लक्षात येत आहे? टेन्शन T1, T2 दोन्ही स्ट्रिंग मधलं टेन्शन T1 आणि T2 फाइंड आउट करायचं आहे. आता याला एक मेथड रिझॉल्युशन ऑफ, म्हणजे दोन्ही मेथडनं आपण सॉल्व्ह करूया. अगोदर लेमीज थेरमनं सॉल्व्ह करूया आणि नंतर रिझॉल्युशननं सॉल्व्ह करूया. आता लेमीज थेरम वापरण्यासाठी काय करायची? पुन्हा एकदा डायग्राम काढायची आहे. एक येणार आहे इकडं फोर्स, दॅट इज T1, दुसरा फोर्स येणार आहे इकडं, दॅट इज T2, आणि तिसरा येणार आहे दॅट इज mg डाऊनवर्ड. ठीक आहे. फक्त अँगल तिन्ही साईडचे अँगल लिहायचे. आता इथला अँगल तर तुम्हाला दिसतोय, हा किती आहे? 90 डिग्री आहे. ओके, 90 डिग्री. हा अँगल किती येईल बघा. आता इथं डिग्री किती अँगल आहे? 60 डिग्री आहे. हा 90 झाला, हा 90 झाला, म्हणजे या दोन अँगलची सम 180 डिग्री असणार आहे. म्हणजे हा 120 डिग्री असणार, बरोबर आहे ना. हा 60 असेल तर हा 120 असणार आहे.
म्हणजे हा जो क्वाड्रिलॅटरल आहे ना, क्वाड्रिलॅटरलच्या सगळ्या अँगलची सम 360 डिग्री असते, माहिती आहे तुम्हाला. हा 90, हा 120 झाला, मग इकडचा किती अँगल असणार बघा. इकडचा अँगल दॅट इज 90 प्लस 120 म्हणजे 210 होणार. 360 मायनस 210 म्हणजे किती होणार आहे, दॅट इज 360 मायनस 210 म्हणजे किती येणार, 150 डिग्री येणार, बरोबर आहे ना, 150 डिग्री. हा, तर हे अँगल आले. आता लेमिस थेरम नुसार बघा काय येणार. बाय लेमिस थेरम काय होणार बघा. T1 डिवायडेड बाय साइन 90, बरोबर. T1 च्या अपोजिट अँगल इज इक्वल टू T2 डिवायडेड बाय साइन 150. ओके. आणि तिसरा फोर्स कुठला, mg डिवायडेड बाय साइन 120 झालं. आता याच्यामध्ये mg आपल्याला माहित आहे, mg ची व्हॅल्यू किती आहे. म्हणजे आता T1 T2 काढायचं असेल तर फक्त काय करायचं, फर्स्ट आणि थर्ड मॅच करा, इक्वेट करा, आणि सेकंड आणि थर्ड इक्वेट करा, झालं. म्हणजे T1 डिवायडेड बाय साइन 90 इज इक्वल टू काय येणार आहे, mg म्हणजे 40 डिवायडेड बाय साइन 120 येणार, बरोबर. सो T1 साइन 90 ची व्हॅल्यू किती असणार, 1 असणार. 40 डिवायडेड बाय साइन 120 म्हणजे साइन 120 म्हणजे साइन 60 येतं ना. साइन 60 म्हणजे किती, √3/2. साइन 120 ची व्हॅल्यू माहिती आहे ना, साइन 120 म्हणजे साइन 60 असतं. म्हणजे अँगल जर 180 डिग्री पेक्षा जास्त दिसला तर काय करायचं, 180 मायनस तो अँगल करायचं, 180 मायनस दॅट अँगल. 90 डिग्री पेक्षा अँगल जास्त दिसला, 90 पेक्षा जास्त, सॉरी, तर त्याचे साइनची व्हॅल्यू काढण्यासाठी काय करायचं, 180 मधून मायनस करायचं. साइन 120 म्हणजे साइन 60, 180 मायनस 120 म्हणजे 60 येणार, लक्षात घ्या. सो √3/2 अँड देअरफॉर T1 इज इक्वल टू काय येणार, चला, T1 इज इक्वल टू 40 × 2 80 बाय √3 न्यूटन इज द आन्सर. व्हेरी सिंपल टेक्निक. किंवा आता सेकंड आणि थर्ड इक्वेट करूया. म्हणजे T2 डिवायडेड बाय साइन 150 इज इक्वल टू mg डिवायडेड बाय साइन 120. आता T2 ॲज इट इज, साइन 150 म्हणजे कितीचा साइन घ्यायचा रे, 30चा साइन घ्यायचा. साइन 30 म्हणजे हाफ. mg ची व्हॅल्यू 40 आहे. साइन 120 किती, साइन 120 म्हणजे साइन किती येणार, 60 येणार. साइन 60 म्हणजे √3/2. म्हणजे हे 2 कॅन्सल होणार दोन्ही साईडचं, आणि काय होणार आहे, T2 इज इक्वल टू 40 बाय √3. याच्यामध्ये कुणाला काय डाऊट आहे का. ओके. 80 बाय √3 आणि 40 बाय √3 हे आन्सर येणार आहेत. लक्षात आलं. आता हाच प्रॉब्लेम वेगळ्या मेथडनं थोडासा सॉल्व्ह करायचा झाला तर असं सोडवावं लागेल, अल्टरनेटिव्ह मेथड. असं पण सॉल्व्ह करू शकताय. तर या मेथडमध्ये पुन्हा एकदा फोर्सेस दाखवतो. एक आहे mg आणि दुसरा आहे दॅट इज इकडे T2 आहे, आणि इकडं जो आहे ना तो T1 आहे. आता जो तिरका दिसतोय ना त्याचे दोन कंपाऊंड काढणार. आता इथं अँगल 60 म्हणजे इथं अँगल 60 येणार आहे, हा अँगल 60 येणार ना. T1 चा हा कंपाऊंड येणार T1 cos 60, आणि T1 चा इकडे कंपाऊंड येणार आहे T1 sin 60. T1 फक्त तिरका जो आहे ना त्याचेच फक्त मी कंपोनंट काढलेत, T1 cos 60 आणि T1 sin 60. आता इक्विलिब्रियम मध्ये आहे म्हटल्यावर टुवर्ड्स राईट जेवढा फोर्स असणार टुवर्ड्स लेफ्ट तेवढाच असणार आहे, किंवा जेवढा अपवर्ड असणार तेवढाच डाऊनवर्ड असणार आहे. आता देअरफॉर काय होणार बघा, अपवर्ड इज इक्वल टू डाऊनवर्ड जर घेतलं तर T1 sin 60 इज इक्वल टू काय येणार आहे, mg म्हणजे 40 येणार आहे. mg ची व्हॅल्यू किती आहे, 40 आहे. अँड देअरफॉर T1 इज इक्वल टू किंवा T1 इंटू sin 60 म्हणजे
√3/2 इज इक्वल टू 40 येणार आणि त्याच्यामुळे T1 इज इक्वल टू 80/√3 येणार. असं देखील सॉल्व्ह करू शकताय. हे झालं T1. आता जेवढा फोर्स टुवर्ड्स लेफ्ट असणार आहे तेवढाच फोर्स टुवर्ड्स राईट असणार आहे. म्हणजे T2 इज इक्वल टू काय येणार आहे, T1 cos 60 येणार आहे. ठीक आहे. सो देअरफॉर T2 इज इक्वल टू T1 किती आहे, 80/√3 आणि cos 60 म्हणजे 1/2. म्हणजे T2 काय येणार आहे, 40/√3 येणार. त्याच व्हॅल्यू आलेल्या आहेत लेमिस थेरमला, लक्षात घ्या. म्हणजे थोड्याशा कमी स्टेप वापरून आपण तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो बाय युझिंग लेमिस थेरम. तर लेमिस थेरमची कन्सेप्ट लक्षात आली का बघा. याच्यामध्ये कोणाला काय डाऊट आहे का? म्हणजे अशा प्रकारे जर काही प्रॉब्लेम जर दिलेला असेल तर ते तुम्ही सॉल्व्ह करू शकताय. परत लेमिस थेरमनं आणखी एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. लेमिस थेरमनं सपोज असं सांगितलं की एक वॉल आहे अँड व्हर्टिकल वॉल, आणि व्हर्टिकल वॉल पासून काय केलेलं आहे, अशा प्रकारे एक स्ट्रिंग जी आहे ती स्ट्रिंग सस्पेंड केलेली आहे व्हर्टिकल वॉल पासून, व्हर्टिकल वॉलला लावलेली आहे आणि त्याला काय केलेलं आहे, 8 न्यूटन वेटचा एक ऑब्जेक्ट लावलेला आहे. ठीक आहे. आता इथं एक सर्टन अँगल होण्यासाठी, म्हणजे हे डायमेन्शन इथं दिलेत, AC इज इक्वल टू 0.5 दिलंय, AC इज इक्वल टू 0.5. ओके, दिस इज AC आणि इथे एक पॉइंट आहे दॅट इज B आणि BC ची व्हॅल्यू दिली 0.3. सो ऑटोमॅटिकली ही व्हॅल्यू किती येणार आहे, 0.4. तर किती हॉरिझॉन्टल फोर्स लावल्यानंतर हे असं होणार आहे, असा क्वेश्चन आहे. कारण लक्षात घ्या, हा हॉरिझॉन्टल फोर्स लावला नाही तर काय होणार, हा स्पियर जाऊन वॉलवर आदळणार ना, किंवा वॉलवर जाऊन चिकटणार, व्हर्टिकली डाऊनवर्ड राहणार तो. तर किती फोर्स लावल्यानंतर काय होईल, ही सिस्टीम इक्विलिब्रियम मध्ये म्हणजे हे वॉल पासूनचं बॉलचं सेपरेशन 0.3 राहील, असा क्वेश्चन आहे. मग इथं हा सॉल्व्ह करण्यासाठी पुन्हा एकदा एक पॉईंट काढणार, त्याच्यावर F एक फोर्स दाखवणार, त्याच्यानंतर इकडचा टेन्शन एक फोर्स दाखवणार आणि डाऊनवर्ड फोर्स किती, 8 न्यूटन. ठीक आहे. आता हा अँगल किती येणार आहे, 90 डिग्री येणार. आता F काढण्यासाठी हे सगळे अँगल आपल्याला माहिती पाहिजेत. ठीक आहे. हा 90 डिग्री. आता हा 3, 4, 5 चा ट्रायंगल आहे, म्हणजे हा अँगल किती असणार, 37 डिग्री असणार, बरोबर आहे ना. सॉरी, 53 डिग्री असणार आहे. 4च्या समोरचा अँगल जो आहे तो 53 असतो, 53. म्हणजे हा 53 आणि खालचा 90. 90 प्लस 53 किती येणार, 90 प्लस 53 म्हणजे हा येणार 143. ओके, 143 हा झाला 90. मग वरचा किती येणार बघा, 37 आणि वरचा 37 आणि 90 येणार, 37 आणि 90 म्हणजे 127 डिग्री येणार. ठीक आहे. आता लेमिस थेरमनं काय येणार बघा, F डिवायडेड बाय साइन 143 इज इक्वल टू T डिवायडेड बाय साइन 90 इज इक्वल टू 8 डिवायडेड बाय साइन 127. आता त्यांनी Fच फक्त काढायला सांगितलंय, T काय काढायला सांगितलेलं नाही, त्याच्यामुळे फर्स्ट आणि थर्ड फक्त इक्वेट करूया. F डिवायडेड बाय साइन 143 इज इक्वल टू 8 डिवायडेड बाय साइन 127. आता साइन 90च्या पेक्षा जास्त अँगल असेल तर मी काय करायला सांगितलंय, 180 मधून मायनस करायचं. आता 180 मायनस 143 केलं तर साइन 37 इथे येणार आणि 180 मायनस 127 केलं तर काय होणार आहे, साइन 53 येणार. आता साइन 37 ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे किती असते, ही 3/5 आणि हे 4/5. 5 कॅन्सल होणार आणि Fचा आन्सर काय येणार मग, म्हणजे F डिवायडेड बाय तर साइन 37 मधलं 3/5 मधलं फक्त 3 राहणार, 8 डिवायडेड बाय साइन 53 मधलं 4/5 मधलं फक्त 4 राहणार
सो F इज इक्वल टू 8 × 3 डिवायडेड बाय 4, म्हणजे तो फोर्स असणार आहे 6 न्यूटन. तर 6 न्यूटनचा फोर्स आपल्याला तिथं लावून ठेवावा लागेल. ओके, दॅट इज द आन्सर. 6 न्यूटनचा फोर्स.